आगामी निवडणुकांसाठी शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा। कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर एकत्र निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनीही तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती। रोहित आर्याच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका। मुंबई हायकोर्टाचा याचिका दाखल करून घेण्यास नकार। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्याच दिवशी हत्या। हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण। जमावाच्या मारहाणीमध्ये हल्लेखोराचाही मृत्यू। निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोली सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष घोषित। कोलीविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं कोर्टाकडून निर्दोष सुटका। शुक्रवार शनिवारी घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगामध्ये पाणी नाही। जुन्या जलवाहिन्या बदलल्या जाणार। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। मच्छीमारांना क्यूआर कोडचे आयडी दिले जाणार। समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी। नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात 5 दिवस थंडीचा कडाका जाणवणार। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक। अभिनेता गोविंदा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं रुग्णालयामध्ये दाखल। जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती। गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती। अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांच्यावरती घरीच उपचार केले जाणार।